चंद्रपूर आणि गडचिरोलीतील काँग्रेसचे काही नगरसेवक नॉट रिचेबल आहे असं म्हणलं जातं की भाजपच्या ते संपर्कात आहे, काय परिस्थिती आहे? नाही, असं आहे की आता काँग्रेस पक्षाचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही आणि आज झूम मिटिंग आहे 3 वाजता. कुठली जागा कोणत्या पक्षाला महायुतीमध्ये सोडावी या संदर्भातली बैठक सर्व नेत्यांच्या आमची आहे. महाविकास आघाडी नाही, पहिले आमच्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक आहे. त्यामध्ये हा निर्णय होईल की कुठली जागा कुणाला सोडायची. राहिला विषय आता हा निवडणुका म्हणजे उत्सव झालेला आहे. आता आमच्याही संपर्कामध्ये भारतीय जनता पक्षाचे 100पेक्षा अधिक नगरसेवक आहेत. त्यांच्याही अंतर्गत प्रचंड वाद आहे की कोणी जर इनिशिएटिव्ह घेतलं की दुसरा गट तयारच आहे आम्हाला मदत करायला, परंतु आम्ही त्या भानगडीत पडत नाही. आम्हाला या घोडेबाजार जो काही चालला आहे आणि हा उत्सव चालला आहे फोडाफोडीचा, आत्ताच माझ्या माहितीप्रमाणे 5-5 लाख रुपये देऊन काही नगरसेवकांना उचलण्याचं लिफ्ट करण्याचं काम चाललेलं आहे. तर हे जे काही सवयी 2014 पासून सर्वांनाच लावली आहे, मला वाटतं यातून फेअर निवडणुका होणं, योग्य माणसाची निवड होणं. आता यामध्ये पैसा कोण गुंतवतो? व्यापारी गुंतवतात, व्यावसायिक गुंतवतात, मोठे मोठे उद्योगपती येतील. म्हणजे राजकारण आणि समाजसेवा ही आता जी काही प्रामाणिक केली जाते ती आता राजकारणाच्या आणि आता तर ते सर्व उद्योगपतींच्या हातात जाईल. त्याला समाजाशी काही देणं घेणं असणार नाही. उद्योगपती, ठेकेदार, मोठमोठे कंत्राटदार हे आता भविष्यातील त्या विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये, या मंडळामध्ये, विधिमंडळामध्ये हे चेहरे दिसतील. म्हणजे सामान्य माणूस कुठेच दिसणार नाही. अशा प्रकारची परिस्थिती भविष्यात आपल्याला पाहायला मिळेल. शिवानीताई वडेट्टीवार यांचं नाव चर्चेत होतं. त्या मतदारसंघात त्या फिरल्या पण आहे, नगरसेवकांची संपर्क पण आहे. त्या लढणार आहे का निवडणूक, कारण की कार्यकर्त्यांची मागणी तशी आहे? नाही, अद्याप काही ठरलेलं नाही. जोपर्यंत आमच्या वरिष्ठ पातळीवर चर्चा होत नाही तोपर्यंत मी या संदर्भात काही निर्णय घेणार नाही. आणि एकीकडे प्रचंड धनशक्ती आहे आणि मोठमोठे उमेदवार आहेत. जो काही आता रेट खोलला गेला तो एक 15 लाख रुपयाचा रेट उघडल्याची माहिती आमच्याकडे आहे. आता 15 लाख रुपये एका नगरसेवकाला दिल्यानंतर त्यांना वाटतं की आता हे उत्सवच झाला आहे, मोठी दिवाळीच झाली आहे. त्यामुळं ह्या परिस्थितीमध्ये 15-15 लाख रुपये देऊन जर एका मतासाठी निवडणुका होत असतील तर मला वाटतं या लोकशाही भविष्यात शिल्लक राहील की नाही हा खरा प्रश्न निर्माण होतो आहे. माघार घेतल्याची चर्चा आहे, काही कारण आहे त्याला? नाही, असं आहे माघार घेतली असं म्हणत आत्ता मी म्हणणार नाही. आम्ही सगळे चाचपणी करतो. भारतीय जनता पक्षाचा उमेदवार कोण होतो आणि काय खेळूया त्यावर आम्ही निर्णय घेऊ. अरुण लाखानी यांचं नाव भाजपकडून सगळ्यात आघाडीवर आहे. सुप्रिया सुळेंची ते व्याही आहे. अशा वेळेस महाविकास आघाडीच्या मतदार नगरसेवकांची भूमिका काय असते? नाही, आता अरुण लाखानी जी आहे मला माहीत नाही, पण अरुण लाखानी असू देत किंवा कुठल्याही दुसरे उद्योगपती असू देत, शेवट हे उद्योगपतीच आहेत. आणि आता तर त्यांचे संबंध प्रचंड मोठ्या राजकीय परिवाराशी जोडलेले आहेत. तेही राजकीय परिवार तेही प्रचंड मोठा आहे. आणि अशा स्थितीमध्ये आता सामान्य माणसाला या निवडणुका आवाक्याबाहेरच्या आहेत. आणि किमान आमच्यासारख्या तरी लोकांच्या त्या आम्हाला अशी जर परिस्थिती आली तर आमच्या आवाक्याच्या बाहेर दिसतात. एवढंच मी सांगेल, बनूनच म्हणतो ऑफिशियल हे सगळं डिक्लेअर होऊ द्या, मग आम्ही आमचा निर्णय जाहीर करू. नगरसेवक का गेले, म्हणजे नेमकं त्यावर त्यांच्या सोबत नियंत्रण आणि समन्वय नव्हता की काय कारण घडलं? नाही, असं हे आमचा उमेदवार अद्याप ठरलेला नव्हता. काही लोकांना चला फिरून या आणि म्हणून टोकन 5-5 लाख रुपये दिल्याची माहिती माझ्याकडे आहे. 15 लाख रुपये एका मतासाठी म्हणजे किती रुपयाची निवडणूक आहे? काय ही 100 कोटीची निवडणूक आहे. एकीकडे पंतप्रधान म्हणतात की खर्च कमी करा, बचत करा, आणि दुसरीकडे पंतप्रधानांचा फक्त गरिबांना आणि मध्यमवर्गीयांनाच सांगणं आहे. मोठ्या लोकांना सांगण्याचा त्यांचा उद्देश नव्हता. हे गरीब आणि मध्यमवर्गीयांनी समजून घेतलं पाहिजे. जे तुमचे नगरसेवक गेले, तुमचा एक शिंदेवाडीचा नगराध्यक्ष गेला, त्यांच्याशी काही संपर्क होतो की त्यांना परत बोलवणार आहे का तुम्ही? तो येईल ना परत, तो परत येईल, त्याच्यावर कारवाई होईल. सगळे जे नगरसेवक गेले ते पक्षाचा व्हीप झुंगारून गेले तर त्यांचं सदस्यत्व रद्द होईल ना, ते आम्ही करू ना.
आणि 6 वर्षासाठी ते पुन्हा निवडणूक लढण्यासाठी पात्र नसणार. आम्ही व्हीप जारी करू आणि जारी केल्यानंतर व्हीप दिल्यानंतर ती योग्य ती कारवाई होईल ना. यवतमाळची जागा युबीटीला देणार की काँग्रेस स्वतः लढणार? नाही, अद्याप ती चर्चा 3 वाजता झूम मीटिंग आहे महाराष्ट्रातील सर्व प्रमुख काँग्रेसच्या नेत्यांची. त्या मीटिंगमध्ये हे ठरेल की कुठली जागा कोणाला सोडायची हे ठरेल. नाशिकमध्ये मध्यवर्ती कारागृहाबाहेर 3 अधिकारी जे आहेत ते एका आरोपी म्हणजे जामिनावर असलेल्या आरोपीसोबत दारू पार्टी करताना समोर आलेले आहे. कसं पाहता? कुठेतरी कायदा व्यवस्था आहे आणि असे अधिकारी जर दारू पार्ट्या करतील आरोपी सुद्धा नाही, असं आहे आता बिचाऱ्यांना आरोपीला घेऊन जाणाऱ्यांना पगार कमी पडतो आहे आणि शौक वाढले आहेत, त्यामुळे त्या आरोपीकडून शौक पूर्ण करून घेत असतील. महाराष्ट्रामध्ये सध्या आरोपीला पाठीशी घालून आरोपीला प्रोटेक्शन देऊन हा धंदा जोरात चालला आहे. आपले शौक, पाणी, पैसा उकळणं. महाराष्ट्रात आता राहिलं काय? महाराष्ट्रात कायद्याचं राज्य राहिलंच नाही. काय द्यायचं हाच राज्य राहिलेला आहे, हेच राज्य राहिलं. चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीमध्ये राजकीय दबाव टाकल्याचा आरोप अभिनेता विजय पाटकर यांनी केलेला आहे. उमेदवारी अर्ज भरू दिला नाही असं ते सांगतात. एका मंत्र्याच्या पीएनं फोन केल्याचंही त्यांनी सांगितलं. मी ऐकलं येते, पण त्यात सत्य किती हे मी काही आत्ता माहिती घेतल्याचं सांगेल. पण एका मंत्र्यांची पत्नी उभी राहते, त्यामुळं कदाचित तो प्रेशर टाकला गेला अशी चर्चा आहे. आणि आता त्याबद्दल जर असं होत असेल, कोणी जर मंत्र्यांचा पीए फोन करून उमेदवारी भरू नये किंवा उमेदवार ठरू नये म्हणून दबाव टाकत असेल, तर याची योग्य दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे, सरकारने घेतली पाहिजे. खरीप हंगाम सुरू होत आहे आणि विशेष करून ग्रामीण भागात डिझेलची टंचाई पाहायला मिळते. शहरामध्ये पेट्रोल पंप सुरळीत सुरू आहे. ही टंचाई कृत्रिम वाटते का? याबद्दल काय मत? नाही, पेट्रोलचे दर वाढले आहेत. कृत्रिम नाही. ही टंचाई आजच आपण ऐकलं, काल अमेरिकेने निर्णय परत लादला. भारताने इराण आणि रशियाकडून तेल खरेदी करू नये. तो तेल कितीही महाग असला तरी कॅलिफोर्नियाकडूनच तेल खरेदी केला पाहिजे असा फतवा अमेरिकेने काढलेला आहे. आणि त्यामुळं ही टंचाई कृत्रिम नाही. ही टंचाई आपला निर्माण घेणारं सरकार जबाबदार आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे डिझेल, पेट्रोल मिळत नाहीत आणि होत आहे ती दरवाढ. ही दरवाढ उद्या पेट्रोल 150 रुपयावर जाईल, डिझेल 140 रुपयापर्यंत जाईल. पुढच्या महिनाभरामध्ये ही परिस्थिती होईल. फक्त एवढंच आहे की एकाच वेळेस वाढवायचं नाही, म्हणून 1-1, 2-2 रुपये वाढवण्याचं काम सुरू आहे. आणि भविष्यात तुम्हाला 8 दिवसांनी 5-5 रुपये वाढवलेले दिसतील, हे लपून राहणार नाही. आणि महाराष्ट्रातील शेतकरी उद्ध्वस्त होईल. फार मोठी परिस्थिती, गंभीर परिस्थिती, म्हणजे कोरोनामध्ये, लॉकडाऊनमध्ये जी परिस्थिती झाली त्याच्या 20 पट वाईट परिस्थिती देशामध्ये निर्माण होईल आणि देश पूर्ण उद्ध्वस्त होईल. हे याचं कारण असं आहे की एपस्टीन फाईल आणि अदानीचं प्रकरण, यामुळे देश हा अमेरिकेच्या दावणीला बांधला गेला आहे आणि बांधून ठेवलेला आहे. त्या पलीकडं कारण ट्रम्प म्हणतात की मोदीजींना फोन कुठे करावं आणि कधी करावं हे ठाऊक आहे आणि ते बरोबर योग्य वेळी फोन मला करतात. याचा अर्थ असा आहे की भारताच्या पंतप्रधानांचा हात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी दगडाखाली ठेवलेला आहे, तो काढता येत नाही. आणि त्यामुळे हे भारतावर संकट ओढवलेलं आहे. ही सर्व परिस्थिती उद्या भयावह असणार आहे. मोदींच्या कारकिर्दीला 12 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं प्रदेश भाजप एक पुस्तक काढतात तात्पुरते म्हणून मुख्यमंत्र्यांच्या हस्ताचं लोकार्पण काढलं पाहिजेत ना. अपयशी पंतप्रधान म्हणून काढलं तर त्याला लाईक जास्त मिळतील. यशस्वी पंतप्रधान म्हणून काढतील तर ते पुस्तक कोणी कुत्रेही विचारणार नाही, घेणार नाही, हे लिहून ठेवा. काँग्रेस पार्टी या रस्त्याचं प्रतीक वाटते का? काँग्रेस पार्टीला जितके न्यूज मिळतात किंवा लोक झाले नाही, आता हे आरोप कोणी म्हणतील हे पाकिस्तान लाईक करताय, रशिया लाईक करताय. तुम्ही युवा लोकांचा, तरुणांचा, बेरोजगारांचा आक्रोशच तुमच्या लक्षात येत नाही आहे, हे दुर्दैव आहे. आक्रोश लक्षात येत नाही म्हणून काक्रोच पुढे आला आहे. हा काक्रोच जरी नाव काक्रोच असला तरी तो आक्रोश आहे त्याच्यामागे. आणि हा आक्रोश बड्याबड्यांना गिळंकृत करेल,
सत्ता पलटण्यासाठी किंवा सत्ता उलथवण्यासाठी हे काक्रोच फार भारी पडतील असं आत्ता एकूण मिळणाऱ्या प्रतिसादावरून दिसतंय. राष्ट्रपती आणि पंतप्रधान पद कसायला हवे असे नितीन गडकरी यांनी वक्तव्य केले. राष्ट्रपती आणि पंतप्रधान पद कसायला हवे असं जनतेचं प्रेम हे आमच्यासाठी खूप आहे. राष्ट्रपती पद आणि पंतप्रधान पद हां असं म्हणा ते अर्धवट आहे ते म्हणाले ते त्या आता गडकरी साहेबांचा जरा त्यांना ज्या पद्धतीनं त्या भारतीय जनता पक्षामध्ये वागणूक आहे. उद्या होऊ शकते की नवीन रिशफलिंगमध्ये गडकरी साहेबांवर नाव आहे असंही चर्चा फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे की जे काही मंत्री बदलत आहे. आणि त्याच्यासारख्या सक्षम केवळ तो एकच मंत्री ते गडकरी आहेत की ज्यांच्यामुळे देशामध्ये मोदींच्या नावाला थोडे तरी वलय आहे किंवा आपण असं म्हणू किंवा त्या एका नेत्यामुळे देशाच्या काहीतरी कामगिरी या सरकारची थोडी बहुत दिसते आहे. परंतु आज जे ते काही उद्वेगानं म्हणतायत ते त्याच्यामागचा लॉजिक हाच आहे की त्यांना ते पद मिळणारच नाही, ते मिळू देणार नाही. आहे त्या पदावरही ते टिकवण्यासाठी त्यांना फार त्रास सहन करावा लागतो आहे. अशा स्थितीमध्ये लोकांचं प्रेम हे पंतप्रधान आणि राष्ट्रपतीपेक्षा मोठं आहे असं त्यांचं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. पण खरं आहे की सत्तेवर राहून शिव्या खाण्यापेक्षा सत्तेच्या सर्वोच्च स्थानावर बसून रोज शिव्या खाण्यापेक्षा रोज आपली इज्जत घालवण्यापेक्षा गडकरी साहेब आहेत तिथे योग्य आहेत असं त्यांना वाटत असेल. संजय गायकवाडांनी मागणी केलेली आहे की दगलबाज शिवाजी या पुस्तकावर बंदी घाला. कोणी मागणी केली? संजय गायकवाड आमदार. संजय गायकवाडांचं माहीत नाही त्यांना काय काय हुकी येते काय येते काय म्हणजे ते हुक्का मारल्यागत कधी कधी करतात. दगलबाज शिवाजी हे पुस्तक आहे हे जरा वाचलं त्याचा अर्थ काय आहे हे कळेल त्यांना. त्या पुस्तकातल्या आतली पानं जरा वाचावी. म्हणजे छत्रपती शिवराय हे बघा दगलबाज म्हणजे काय या शब्दाचा अर्थ जर आमच्या गायकवाडांना कळला तर मात्र ते दगल बघा शब्दाचा अर्थ समजला तर कळेल पुस्तक काय आहे. पुस्तकातला सारांश जर छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाचा वध करताना पायथ्याशी आल्यानंतर दगलबाज नसते तर छत्रपती शिवराय गेले असते. हे वाचलं पाहिजे, इतिहास वाचला पाहिजे, पुस्तक वाचलं पाहिजे, मग प्रतिक्रिया द्यावी असं मला वाटतं. हो महागाई घसरायला भेटते, पेट्रोलचे दर प्रचंड वाढले, मात्र शेतकऱ्यांच्या कांद्याला जे आहे ते कवडीमोल भाव मिळत आहे. शेतकरी त्रस्त आहे. कांद्याचं तर वांदे होणार आहे. कांद्याचा शेतकरी उद्ध्वस्तच झाला आहे. कापसाचाही झाला आहे. 7,000 प्रमाणे 6,500 प्रमाणे कापूस खरेदी केला, आता 9,000 भाव झाला आहे. व्यापाऱ्यांचा फायदा आहे. कांद्यामध्ये तसंच आहे. व्यापारी साठवणूक करतील, भाव पाडले जातात, यावर नियंत्रण सरकारचं नाही. शेतकऱ्याला हमीभाव मिळावं, MSP मिळावं यावर कुठला नियंत्रण राहिलं आहे. आणि जेवढं उत्पन्न होते ते सर्व उत्पन्न खरेदी करण्याची सरकारची मानसिकता नाही. त्यांनी कोटा ठरवून देतात. जर एखाद्या ठिकाणी एखादा उत्पन्न हे 20 लाख किंवा 20 कोटी मॅट्रिक टन होत असेल तर खरेदी करत असताना सरकारने 50% कोटा देतात. मग तो 50% माल शेतकऱ्यांचा शेतीमाल विकावा कुठे. आणि त्यामुळं शेतकरी हा संकटात सापडला आहे. कांद्याचा शेतकरी सापडला. आता महागाई तर आहेच, शेतकऱ्यांना हे भाव नाही. यावर्षी पुन्हा मोठा दुष्काळाची परिस्थिती जाणवली आहे. आणि एल नानोमुळे ही जी परिस्थिती आहे यातून शेतकरी कसा सावरेल, सामान्य माणूस कसा सावरेल याची काही चिंता नाही आहे. आम्ही फक्त मेलोडी चॉकलेट खाण्यामध्ये आणि देण्यामध्येच व्यस्त आहोत. हे सगळं आता देश बघतोय. भाऊ एक रिपोर्ट हाती आला आहे NDTVच्या पेट्रोलियम विभागाचा रिपोर्ट आहे. पेट्रोलवरती 13 रुपये आणि डिझेलवरती 38 रुपये इतका तोटा हा ऑइल कंपन्यांना सहन करावा लागतोय. आगामी काळामध्ये तुम्ही पेट्रोल पंप चालवता, इथेनॉलचे तुमचा अनुभव आहे, तुम्ही पेट्रोलियम एक्सपर्ट आहे. हा तोटा करण्यासाठी वॅट जो आहे तो कमी केला पाहिजे. GSTच्या ॲम्बिटमध्ये सगळं प्रकरण आणलं पाहिजे. तुमचे आरोप होत होते NDA काळामध्ये की काँग्रेस गव्हर्नमेंट वॅट कमी करत नाहीये. आता जे गव्हर्नमेंट आहे BJP शासित गव्हर्नमेंट त्यांनी वॅट कमी केला पाहिजे, किमती स्थिर ठेवल्या पाहिजे. बघा 110 रुपये बॅरलचा कच्चा तेल होता 2013मध्ये. त्यावेळेस आम्ही 55 रुपये प्रमाणे डिझेल देत होतो, 55 रुपये प्रमाणे. आणि पेट्रोल हा 60 रुपये प्रमाणे देत होतो.
विकला जातो. हे सगळ्या देशाला माहीत आहे. देशातील स्मृती इराणीपासून तर नरेंद्र मोदी साहेबापर्यंत सगळ्यांना माहीत आहे की काय परिस्थिती होती. आजही डिझेलचा दर 111 रुपये 12 रुपये बॅरल आहे. $2 वाढलेत फक्त. मग आज डिझेलचे आणि पेट्रोलचे दर एवढे का? अजूनही सामान्य माणसाकडून ही लूट चालली आहे. एकीकडे अंबानीला तुम्ही परदेशात डिझेल पेट्रोल रिफाईन केलेला विकायला परवानगी देताय. ते काय डिझेल आपल्या देशामध्ये घेऊ नाही. आणि बाहेरून तुम्ही खरेदी केलेला तेल तुम्ही परदेशात त्याच्या रिफाईन करून तुम्ही दुसऱ्याला देताय, दुसऱ्या देशात पाठवताय. अरे मला कळत नाही की तुमच्या तिजोरीमध्ये पैसे येत आहेत हे सगळे व्याट वगैरे आकारून हे पैसे मित्रांना, अदानीला, अंबानीला वाटायसाठी, उद्योगपतींचे कर्ज माफ करायसाठी याचा उपयोग करायचा. सामान्य माणसाला लुटायचं आणि अमीर श्रीमंतांना वाटायचं हे धोरण या सरकारचं दिसते आहे. आणि त्यामुळेच हे तोटा कंपन्यांना जो होतो आहे तर तोटा सरकारने भरून दिला पाहिजे, व्याट कमी केला पाहिजे. पण ज्यावेळेस एवढा जवळपास या सगळ्यामधून 58 लाख करोड रुपये फायदा झाला. 58 लाख करोड रुपये. डिझेलचे कच्च्या तेलाचे दर कमी असताना जे दर 60 रुपयापर्यंत, 58 रुपयापर्यंत, 48 रुपयापर्यंत काही काळात आले होते, त्यावेळेस प्रचंड नफा कमवला. आणि त्यावेळेस या कंपन्यांनी तो पैसा सरकारच्या घशात घातला आणि सरकारने तो उद्योगपतींच्या कर्जाच्या रूपानं त्यांना वाटून दिला, कर्जमाफीच्या रूपानं वाटून दिला. हे सर्व जे काही गोडबंगाल आहे हे सरकारचं एकूण प्लॅनिंग आहे की सामान्य माणसाला उद्ध्वस्त करणं, बर्बाद करणं, त्याला जगणं मुश्किल करणं आणि मोजकेच लोक, श्रीमंत, प्रचंड माया गोळा असलेले लोक यांच्या भरोश्यावर पुन्हा पैसे वाटून सत्ता हस्तांतर करणं, अशी एकूण पॉलिसी आहे. त्यांना सामान्य माणूस मेला काय, जगला काय, शेतकरी मेला काय, जगला काय याच्याशी काही देणं घेणं या सरकारला नाही आहे. 1 मे ते 22 मे दरम्यान पुण्यातून 123 महिला आणि मुली जे आहेत ते बेपत्ता झाल्याचं समोर आलेलं आहे. पुन्हा तर उद्ध्वस्तच झाला आहे. महिलांच्यावर अत्याचारात, महिला लापता होण्यामध्ये, ड्रग्समध्ये, खुनामध्ये, लहान मुलीवर अत्याचारामध्ये. आता असं आहे की गृह खात्याने नेमलेला जो काही CP आहे तिथला नागपूरचा, किती सक्षम आहेत ते, फार प्रचंड सक्षम आणि ताकदीचा माणूस तिकडे नेमलेला आहे. आणि त्यामुळे अत्याचार वाढलेले आहेत. सक्षम माणूस असल्यामुळेच अत्याचार तिकडे वाढले, अशी एकूण परिस्थिती आहे. खरं तर महाराष्ट्रामध्ये 4 लाख हाऊसवर आलं आहे, बोललो आहे. प्लॅटफॉर्म आपल्या विधानसभेमध्ये प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की किती महिला आणि मुली लापता आहेत. 4,60,000 महिला मुली महाराष्ट्रातून लापता आहेत गेल्या 10 वर्षामध्ये. पण त्या मिळत नाही. त्यातले ते सांगतात की आम्ही 70% मुली सापडल्या, महिला सापडल्या, 80% सापडल्या. ठीक आहे, 80%, 90% सापडले असतील. 10% म्हणजे कुठे? 4,60,000 म्हणजे 10% म्हणजे 46,000 महिला होतात. त्या का मिळत नाही? पण हे सगळी खोटी आकडेवारी सांगितली जाते. आज महिला सुरक्षित नाहीत. हे आता पुण्यातील घटना काय, महाराष्ट्रातील घटना म्हणून लक्षात येत आहे. पुण्यातील पोलिसांचा धाक हप्ते वसुलीकडे गेलेला आहे. तो धाक जो वापरत आहे त्यामुळे गुन्हेगार प्रचंड निर्ढावलेले आहेत, मस्तीत आले आहेत आणि गुन्हा करण्याची हिंमत त्यांच्यामध्ये वाढली आहे. त्यामुळे पुण्यातील महिला आणि मुली सुरक्षित नाही हे आता सिद्ध झाले. पण नितेश राणे यांनी म्हटलं की जे मदरसे आहेत ते दहशतवाद्यांचे अड्डे झाले. आता त्या नितेश राणेजींना कोण सांगेल? अरे बाबा, सरकार तुझी, गृह खातं तुझं, सेंट्रलचं तुझं, सगळंच तुझं. बघतो काय आणि बघतो काय? तू बघूही नकोस आणि बघूही नकोस. काय कारवाई करायची ते करून टाक. पण केवळ हे असं म्हणणं याच्यात त्याच्यात आहे, तो हे आहे, हे हिरवे साप आहे, ते पिवळे साप आहे, काय बकवास करून लोकांना दिशाभूल करून. खरं तर सुप्रीम कोर्टाने आत्ताच चपराक दिली की कोणी सरकारमधील मंत्र्यांनी 2 धर्माच्या संदर्भात तेढ निर्माण होणार नाही आणि त्याच्यावर सरकारने कारवाई केली पाहिजे. जर अशा पद्धतीचं स्टेटमेंट आलं असेल तर सरकारने त्या संदर्भात कारवाई करावी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.